संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग 9. आजच्या अभंगात परमार्थामध्ये किती प्रामाणिकपणा आवश्यक असतो, किती पराकोटीचा प्रामाणिकपणा आवश्यक असतो याचा एक आदर्श तुकोबाराय आपल्याला घालून देत आहे. छोटासा अभंग आहे, एकच आहे. भोरप्याने सोंग पालिटले वरी, बकत ध्यान धरी मत्स्या जैसे. टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी, देखो नेदी जगी फासे जैसे. धीवर या मत्स्या चारा घाली जैसा, भीतरील फासा कळो नेदी. खाटीक हा स्नेह वादे पशु पाळी, कापावया नळी तयासाठी. तुका म्हणे तैसा भला मी लोकात, परी तू कृपावंत पांडुरंगा. एखादा बहुरूपी असतो तो आपला स्वार्थ साधण्यासाठी आपलं रूप वारंवार पालटत असतो. किंवा एखादा बगळा असतो तो आपण किती मोठे ध्यान धरलंय असं दाखवत असतो, पण मनामध्ये हेतू मासा पकडण्याचा असतो. पूर्वी एक मैंद भक्त नावाची जात होती. हे लोक तुळशीच्या रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालत, द्वादश म्हणजे 12 टिळे लावत, आपण फार मोठे भगवत भक्त आहोत, भगवंताचे भक्त आहोत असं चित्र उभं करत आणि रानातून जंगलातून चाललेल्या वाटसरूंना गाठून त्यांचा विश्वास संपादन करत आणि नंतर विश्वास संपादन करून त्यांना लुटत. तर असे हे मैंद भक्त जे आहेत ते 12 टिळे लोकांना फसवण्यासाठी आपल्या शरीरावर लावतात. कोळी जो असतो तो माशांना चारा घालतो, परंतु त्या चाराच्या आत तो त्याचा गळ लावलेला असतो. हा गळ शेवटी तो चारा खायला जो मासा येतो त्याचा गळा फाडणारा असतो. किंवा खाटीक जो असतो तो बोकडाचा अत्यंत प्रेमानं प्रतिपाळ करत असतो, परंतु त्याच्या मनामध्ये, त्याच्या अंतरामध्ये हेतू त्या बकऱ्याच्या गळ्याची नळी फाडण्याचा असतो. तुकोबाराय ही सगळी उदाहरणं देतात आणि सांगतात की हे भगवंता, मी सुद्धा तसाच आहे, की मी वरून चांगला दिसतोय, परंतु माझ्या भक्तीमागे माझा काहीतरी स्वार्थ लपलेला आहे असं मला दिसतं आहे. आता ते एक शेवटच्या ओळीमध्ये आशा अशी करतात की जरी मी असा असलो पांडुरंगा, तरी तुम्ही एवढे मोठे कृपावंत आहात की तुमच्याकडनं माझा अवहेर होणार नाही. आता याच्यात बघा गंमत अशी आहे की स्वार्थ हा कुणाला चुकलेला नाही, तो मायेनेच रचलेला आहे. स्वार्थाच्या पलीकडे जाणं ही फार मोठी घटना आहे. आपण कितीही प्रामाणिकपणे भक्ती करायचं म्हणलं, कितीही प्रामाणिकपणे प्रेम करायचं म्हणलं, तरी काही ना काही स्वार्थ त्या प्रेमाच्या मागे लपलाय असं आपण जर प्रामाणिकपणे बघितलं तर आपल्याला दिसतं. आणि तुकोबाराय या गोष्टीविषयी निराश झालेले आहे. त्यांना देवासाठी प्रेम करायचं आहे, स्वतःसाठी प्रेम करायचं नाही, आणि तो स्वार्थ काही हलत नाहीये. आता या स्वार्थाचं जे मूळ आहे ते मायेमध्येच असल्यामुळे, आणि माया ही एवढी ताकदवान असल्यामुळे माणूस तिच्यासमोर हतबल ठरतो आणि शेवटी देवाची कृपा झाल्याशिवाय, देवाने हात दिल्याशिवाय या मायेच्या भोवऱ्यातून आपण तर काही सुटू शकत नाही. हे तुकाराम महाराजांना पूर्णपणे माहिती आहे. त्यांना हेही माहिती आहे की देवाला फसवून चालणार नाहीये. हे काही प्रेमाचं लक्षण नव्हे. जे आहे ते आपल्या भगवंतासमोर ठेवायचं आहे. भगवंता, मी असा आहे, माझा स्वार्थ काही मला सुटत नाहीये, परंतु मला माझ्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन प्रेम करायचं आहे. तेव्हा तू माझ्यावर कृपा कर आणि या भोवऱ्यातून मला वर ओढून काढ. आता इथं तुकोबारायांचा अजून एक मोठेपणा आपल्याला असा दिसतो की हा सगळा प्रामाणिकपणा ते देवापाशी करतच आहे, परंतु ही सगळी प्रामाणिकपणाची जी कबुली आहे, प्रामाणिकपणे दिलेली जी कबुली आहे,
ते आपल्या श्रोत्यांना आणि वाचकांसाठी आपल्या अभंगामध्ये लिहून आपल्या समोर ठेवतायत. याचं कारण काय असावं? तर ते आपल्याला आधार देत आहेत की अरे बाबांनो, मीही असाच आहे, मी या भोवऱ्यामध्ये अडकलो होतो, तुम्ही जर या भोवऱ्यामध्ये अडकलेला असाल तर ती काही फार मोठी वेगळी अशी गोष्ट नाहीये, त्यामुळे निराश होऊ नका. तुम्ही भगवंताची प्रीती करत राहा, भगवंताची भक्ती करत राहा, त्याला साकडं घालत राहा आणि तो कुठल्या तरी क्षणी तुम्हाला हात देऊन तुमच्या या मायेच्या भोवऱ्यामधून, ज्या भोवऱ्यात तुम्ही अडकलेला आहात, त्यातून तुम्हाला वर काढेल आणि तुम्ही एक उच्च प्रतीची भक्ती, कसलाही स्वार्थ नसलेली भक्ती करण्यामध्ये यशस्वी व्हाल. धन्यवाद.